मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. भारतीय राजकारण, जिथे आजवर फक्त पैसा, अफाट ताकद आणि भाजप काँग्रेससारख्या बड्या पक्षांचाच दबदबा राहिलाय. याच घराणेशाही आणि पैशाच्या राजकारणाला कंटाळून देशातला तरुण राजकारणापासून 4 हात लांब राहत होता. पण गेल्या काही दिवसांत सोशल मीडियाचं चित्र अचानक पलटलंय. फेसबुक, इंस्टाग्रामवर सध्या रील्स, मीम्स आणि राजकीय पोस्टचा एक असा महापूर आलाय ज्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचे कान टवकारलेत. आणि या संपूर्ण डिजिटल वादळाच्या केंद्रस्थानी आहे एक नवा कोरा पक्ष, ज्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी, म्हणजेच CJP. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. पुण्यातील एका अवघ्या 30 वर्षांच्या तरुणानं सुरू केलेल्या या केवळ डिजिटल पक्षाला तब्बल 14 मिलियन म्हणजेच तब्बल 1,40,00,000 लोकांनी जॉईन केलंय. या पक्षाची अधिकृत वेबसाईट आणि एक झिंगाट अँथम गाणंही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण आता प्रश्न पडतो की या पक्षाच्या जन्माची कहाणी काय आहे? एका तरुणाला कॉकरोच नाव देऊन पक्ष का काढावा लागला? या संपूर्ण वादाची ठिणगी पडली थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात. काही दिवसांपूर्वी एका सुनावणी दरम्यान देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी व्यावसायिक क्षेत्रात जागा मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या आणि बेरोजगारीचा सामना करणाऱ्या तरुणांची तुलना चक्क कॉकरोच म्हणजे झुरळांशी केली होती, असा आरोप झाला. जरी नंतर सरन्यायाधीशांनी यावर स्पष्टीकरण दिलं की माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला, मी फक्त बनावट पदव्या घेऊन वकिलीत येणाऱ्या लोकांबद्दल बोलत होतो, तरीही तीर कमानमधून सुटला होता. देशाच्या संविधानाचे रक्षण करणाऱ्या सर्वोच्च व्यक्तीकडून झुरळ हा शब्द ऐकून पुण्याचा संतापलेल्या अभिजितने ठरवलं की आता गप्प बसायचं नाही. मी स्वतः एक झुरळ आहे आणि सरन्यायाधीश माझ्याबद्दलच बोलत होते, असं मानून त्याने थेट व्यवस्थेला टोमणा मारण्यासाठी उपरोधिकपणे स्थापन केली कॉकरोच जनता पार्टी, म्हणजेच CJP. There are youngsters like cockroaches. They don't get any employment. They don't have any place in profession. Some of them become media. Some of them become social media. Some of them become RTI activists. Some of them become another activists, and they start attacking everyone. And you people file contempt petition because I go to you not taking up the matter of as if there are already parasites in society who attack you people. You attack the system, and you want to join hands with them. झालं असं की मी जे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांनी जे कमेंट केलं देशातल्या युवाबद्दल ते मी ट्विटरवर वाचलं. त्यांनी तिथं बोलले की जे लोक आजकाल सिस्टमला क्रिटिसाइज करतायत, नावं ठेवतायत, बोटं ठेवतायत, ती अशी लोक आहेत जी खूपच आळशी आहे, ज्यांच्याकडे काही काम धंदा नाहीये, बेरोजगार लोक आहेत, आणि ही लोक समाजामध्ये कॉकरोच आणि पॅरासाइट सारखी असतात. तर ते वाचून मी थोडं आश्चर्यचकित झालो. म्हणलं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, संविधानामध्ये जी आपल्याला फंडामेंटल राईट दिलेली आहे, फ्रीडम ऑफ स्पीच, त्याची रक्षा करण्यासाठी असतात. आणि तेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे युथ आहे आपल्या देशातला, त्याला त्याची ओपिनियन ठेवण्यासाठी कॉकरोच आणि पॅरासाइट म्हणतोय. त्यामुळे मी ट्विटरवर माझ्या पर्सनल हँडलवर लिहिलं, व्हॉट इफ ऑल कॉकरोचेस कम टुगेदर. जर सगळेच कॉकरोच सोबत आले तर मग काय होईल? मग मी AI च्या मदतीने एक पोस्टर बनवलं, कॉकरोच जनता पार्टी, आणि त्याच्या सेंटरमध्ये मी एक कॉकरोचला ठेवलं आणि मी त्याच्यात असं एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिला की या पक्षामध्ये तुम्हाला जर सामील व्हायचं असेल तर तुमच्यात हे 3-4 गुण असले पाहिजे. आणि ते 3-4 गुण तेच होते जे आपल्या इंडियाच्या चीफ जस्टिसनी सांगितले होते. तर प्रेक्षकांनो, जो तरुण आजवर राजकारणापासून दूर पळत होता, तोच तरुण आता या कॉकरोच जनता पार्टीच्या रील्स आणि मीम्सच्या माध्यमातून प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडतोय. हा फक्त एक सोशल मीडिया ट्रेंड आहे की देशातील तरुणांच्या संतापाचा उद्रेक, हे येणारा काळच ठरवेल. पण एक मात्र नक्की, या कॉकरोचने सध्या मोठ्या राजकीय पक्षांची झोप उडवलीये. तुम्हाला काय वाटतं? या कॉकरोच जनता पार्टीबद्दल तुमचं मत काय आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज, तुमचा विश्वास आमची ताकद. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.